नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जर तुमच्याकडे देखील असे जुने सॉक्स जर पडलेले असतील तर ते फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. आता सर्वच जण सॉक्स जे आहे ते पायात घालतात. नक्कीच पायातच घातले पाहिजे, परंतु पायामध्ये घालून घालून सॉक्स काय होतात, खराब होतात आणि आपण असे सॉक्स काय करतो की फेकून देतो किंवा टाकून देतो. परंतु याला बिलकुल टाकून द्यायचं नाही आहे. आपण या सॉक्सपासून अशा काही गोष्टी बनवणार आहोत ज्याचा की तुमचा देखील विश्वास बसणार नाही आणि तुम्ही यानंतर एकही सॉक्स कधीच फेकून देणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला पहिली जी सॉक्सचा यूज दाखवत आहे. सुरुवातीला आपल्याला सॉक्सचा समोरील भाग आहे इलास्टिकचा, तो मी या ठिकाणी कात्रीच्या मदतीने कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची एक स्ट्रिप्स काढून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी याला कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा समोरील भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे. आता बघू शकतात एक रबर बँड सारखं या ठिकाणी तयार झालेला आहे. आता याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता यासाठी आपल्याला लागणार आहे एक कुठलंही बटन. तुमच्याकडे जर असे डिझायनर बटन असतील तर नक्कीच ते जीव लावून ठेवा, कुठे टाकून देऊ नका, कारण अशा वेळेस तुम्हाला या बटनांची खूप गरज या ठिकाणी लागू शकते. बघू शकतात मी या ठिकाणी एक बटन घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे बटन या रबर बँडला अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे, फिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. बघू शकतात आता आपल्याकडे इस्त्री सर्वांकडेच असते आणि इस्त्रीची जी वायर जी म्हटली की खूप कडकपणा या वायरमध्ये असतो आणि तो वायर जी आहे ती इकडे तिकडे सतत पडलेली असते. कुणाचीच इस्त्री अशी नसते की त्याची जी वायर आहे ती आपण व्यवस्थित लावली तरीही ती व्यवस्थित त्यालाच अडकून राहते, असं कुणाचंच नसतं, कारण त्या वायरमध्ये खूप असा कडकपणा असतो आणि ती वायर पटकन निघल्या जाते. तर अशा वेळेस तुम्ही हे जे रबर बँड या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे अशा पद्धतीने या वायरला फिक्स करण्यासाठी नक्कीच वापरू शकतात. अगदी 0 रुपयामध्ये आपल्या या ठिकाणी एक टूल्स तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि एकही रुपया आपल्याला या ठिकाणी खर्च करायचा नाही आहे. घरातीलच वस्तू वापरून आपण या ठिकाणी हा टूल्स तयार केलेला आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी पडद्याला असं फोल्ड करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात. कुठल्याही दोन्हीपैकी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता. आय होप की ही ट्रिक आवडली असेल. त्यानंतरची आपली दुसरी टिप्सची होणार आहे ती म्हणजे सॉक्ससाठीच. बघू शकतात माझ्याकडे एक खराब अशी ज्यूसची बॉटल पडलेली होती जी की पूर्ण वरतून खराब झालेली आहे. परंतु या खराब बॉटलपासूनच मी या ठिकाणी एक नवीन वस्तू तुम्हाला तयार करून दाखवत आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे एक जुना असा पडलेला लहान मुलाचा माझ्याकडे सॉक्स होता, तो मी या ठिकाणी वापरत आहे. बघू शकतात मी या बॉटलला सॉक्स घालून घेतलेला आहे आणि कुणाला कळणार देखील नाही की आतमधली बॉटल जी आहे ती इतकी खराब झालेली असून देखील मी या ठिकाणी त्याचा यूज करत आहे. बघू शकतात माझ्याकडे खूप सर्व पेन होते आणि पेन म्हटलं की इकडे तिकडे खूप हरवून जातात, सापडत नाहीत वेळेवरती. तर अशा वेळेस तुम्ही पेन, कातर किंवा यामध्ये कोंब देखील तुम्ही कंगवे वगैरे काहीही वस्तू तुमच्या मेकअपच्या वस्तू देखील या ठिकाणी ठेवू शकता. दिसायला देखील छान दिसतं आणि सर्व गोष्टी आपल्याला वेळेवर देखील सापडतात. नक्की ट्राय करून बघा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स होणार आहे ती म्हणजे असे कुरकुरेचे पॅकेट किंवा बघू शकतात माझ्याकडे हळदीचं जी पुडी आहे ती अर्धी संपलेली आहे आणि अर्धी तशीच आहे. आता ही पुडी जर अशीच ठेवली तर इकडे तिकडे हळद सांडण्याचे खूप चान्सेस असू शकतात. अशा प्रकारे मी या ठिकाणी सॉक्सचीच एक स्ट्रिप्स एक रबर बँड या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पॅक करायचं आहे. मी बिस्किटचा पुडा देखील अशाच प्रकारचा पॅक करून ठेवलेला आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे लहान मुलांचे कुरकुरे पॅकेट असेल ते देखील तुम्ही अशा पद्धतीने पॅक करू शकतात. रबर बँड म्हणून देखील तुम्ही या सॉक्सच्या स्ट्रिप्सचा वापर तुम्ही करू शकतात. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. बघू शकतात आता माझ्याकडे एक फ्लावर पॉट आहे जो की पूर्ण खराब झालेला आहे, ज्याची अवस्था तुम्ही बघू शकता पूर्ण खराब झालेली आहे आणि हा फ्लावर पॉटचा जो खालचा भाग होता तो तुटून गेलेला आहे. आता असंच फ्लावर पॉट जर ठेवायचं म्हटलं की जागा खराब होईल, पण बघू शकतात मी एक ट्रिक वापरून या ठिकाणी हा फ्लावर पॉट ठेवत आहे. माझ्याकडे असाच एक डब्बा पडलेला होता जो की दिसायला इतका चांगला नाही आहे, परंतु मी याला सॉक्स घालून घेत आहे. सुरुवातीला मी जी टिप्स सांगितली ती आणि ही सेमच आहे, परंतु मी सुरुवातीला जी सांगितली टिप्स होती ती आपण पेन ठेवण्यासाठी यूज केली, परंतु आज या ठिकाणी मी ही जी टिप्स आहे ही फ्लावर पॉट ठेवण्यासाठी देखील आपण सॉक्स का
सॉक्सचा कशा पद्धतीने वापर करू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात मी या ठिकाणी पूर्ण जो डब्बा होता रिकामा माझ्याकडे बॉक्स होता त्याला मी सॉक्स घालून घेतलेला आहे, जो की सॉक्स जुना झालेला होता. लहान मुलाचा सॉक्स आहे. मोठ्या माणसांचा जरी तुम्ही या ठिकाणी व्हाईट कलरचा सॉक्स घातला तरीही खूप छान हा फ्लावर पॉट या ठिकाणी तयार होऊ शकतो. बघू शकतात कुणाला कळणार देखील नाही की हा ओरिजिनल फ्लावर पॉट आहे की तुम्ही तयार केलेला फ्लावर पॉट आहे. खूप छान आयडिया आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. अतिशय सुंदर या ठिकाणी फ्लावर पॉट तयार झालेला आहे. दिसायला देखील छान दिसतो आणि सॉक्समुळे जो आतील डब्बा आहे तो देखील झाकला गेलेला आहे. कुणाला कळणार देखील नाही की इतका खराब डब्बा तुम्ही या ठिकाणी फ्लावर पॉटसाठी यूज केलेला आहे. बघू शकतात अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये यूज केल्या तर नक्कीच तुमची या ठिकाणी पैशाची बचत होऊ शकते. लाईक